20 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये देशभरातल्या तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला। हजारो तरुण संसद मार्चमध्ये सामील झाले। ऊन पावसाची तमा न बाळगता हे तरुण घोषणाबाजी करत होते। हजारो विद्यार्थ्यांनी संसद भवनच्या दिशेने आगेकूच केली। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं, काहींवर लाठीचार्ज सुद्धा केला आणि या आंदोलनामुळे संसद भवन परिसरात गोंधळाचं वातावरण दिसत होतं। या सगळ्यांमध्ये एक तरुण पोलिसांच्या लाठ्यांसमोर न झुकता उभा राहिल्याचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला। आता हे सगळं जे आंदोलन आहे ते नेमकं कशामुळे, तर मुख्यतः परीक्षांमधील गैरव्यवहार म्हणजेच पेपर लीक या ज्वलंत प्रश्नावरून तरुणांचा हा आक्रोश उसळलेला राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला। पण तरुणांना एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावं लागतं हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे की विरोधकांचं? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ही नाराजी एका दिवसात निर्माण झालेली नाही। तुम्हाला आठवत असेल, मे महिन्यामध्ये नीटचा पेपर फुटला होता। देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं झाली, विरोधकांनी सुद्धा आंदोलनं केली, सरकारवर टीका झाली। पण सरकारच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असताना सुद्धा मुख्य प्रवाहातील विरोधी पक्षांना या असंतोषाचं एकसंध राजकीय शक्तीत रूपांतर करता आलं नाही, त्यांना या सगळ्यांना एकत्र आणता आलं नाही, हे सत्य आहे। आज जेवढ्या मोठ्या संख्येने हे आंदोलक दिल्लीमध्ये एकत्र आले, 2 महिन्यांपूर्वी जन्माला आलेली पार्टी सीजेपीच्या मोर्चामध्ये हे हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले, पण त्यांना एकत्र आणणं विरोधकांना जमलं असतं का? कमी कालावधीमध्ये तरुणांचा आवाज बनलेल्या सीजेपीनं सुरुवातीपासूनच हा मुद्दा लावून धरला होता। तुम्हाला आठवत असेल तर 6 जूनला दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, ज्यावेळेला अभिजित दिपके हे अमेरिकेमधून भारतामध्ये परतले होते आणि त्यानंतर ते थेट दिल्लीमध्ये आले। तिथं एक आंदोलन करण्यात आलं। या पहिल्या आंदोलनाला जास्त पाठिंबा मिळाला नव्हता, काहीशे आंदोलक या ठिकाणी जमले होते। मग अभिजित दिपकेंनी वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं केली आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला। या सीजेपीनं इंटरनेटचा वापर करून लाखो संतप्त तरुणांना एकत्र आणलं। 20 जूनपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आणि 28 जूनपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यामुळे या आंदोलनाला आणखी एक बळ मिळालं। पण देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांना त्यामध्ये फार काही रस दाखवला नाही। आता विरोधकांपैकी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसविषयीच बोलायचं झालं तर पक्षानं अशा विकेंद्रित आणि इंटरनेटवर आधारित नेतृत्वाला पूर्ण संघटनात्मक पाठिंबा देण्याबाबत सावध भूमिका घेतलेली होती। तसं काही त्यांचं समर्थन आहे अशा पद्धतीची वक्तव्य येत नव्हती आणि सावध पवित्रा एकूणच काँग्रेसनं किंवा काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत होतं। काही विरोधकांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला, पण पारंपरिक डावे आणि प्रादेशिक पक्षांनी या आंदोलनामध्ये स्वतःचे झेंडे आणि घोषणाबाजी आणण्याचा प्रयत्न केल्यानं विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्यांपासून लक्ष विचलित झालं आणि या आंदोलनामध्ये मतभेद निर्माण झाल्याचा दावा सुद्धा केला जातो। त्यामुळे पारंपरिक राजकीय पक्षांकडे लोकांनी संधी साधू म्हणून बघितलं असाही दावा केला जातो। आणि आता आपण हे आंदोलनाची ही जी 1 महिन्याचा सगळा कालावधी बघितला तर त्यानंतर 20 जूनला आंदोलन सुरू झालं होतं सलग सीजेपीचं। त्याच्यानंतर 20 जुलैला जो मार्च निघाला, संसद मार्च, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग घेतला आणि या आंदोलनामध्ये नीट पेपर फुटीवरून तरुणाईमध्ये किती आक्रोश आहे ते दिसून आलं। एकंदरीतच या आंदोलनामुळे प्रश्नपत्रिका फुटीचा जो मुद्दा आहे तो राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला। पण या संधीचा उपयोग करून जनतेच्या असंतोषाला दीर्घकालीन आणि प्रभावी राजकीय आव्हानात रूपांतर करण्यात मुख्य प्रवाहातील विरोधी पक्ष अपयशी ठरलेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण जे विरोधी पक्षानं करणं अपेक्षित होतं, जेवढा राग लोकांमध्ये होता, त्या सगळ्यांना एकत्र आणून हा जो मुद्दा आहे तो ठामपणे मांडून विरोधी पक्षाने या सगळ्या लोकांची आवाज बनणं अपेक्षित होतं, मात्र ते त्यांच्याकडून तेवढ्या प्रभावीपणे झालं नाही, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि जरी ज्या पद्धतीनं आता सीजेपीनं आंदोलन केलं आहे, जेवढ्या मोठ्या संख्येने या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे, तसं विरोधी पक्षांना जमलं असतं का, त्यांनी प्रयत्न केले असते तर, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं, कॉमेंटमध्ये नक्की सांगा।